झाल्या आता अनहेल्दी गोष्टी खाणं, त्यामुळे आज म्हटलं काहीतरी हेल्दी रेसिपी बनवायची. त्यासाठी सकाळी सकाळी मी इथे मूग भिजत घातले. आता हे मूग कमीत कमी 7-8 तास आपल्याला भिजत ठेवावे लागणार आहेत. आणि अभि आज ठणठणीत बरा झाला आहे, त्यामुळे त्याला शाळेत पाठवलं. दुपारी ना मला एक व्हिडिओ शूट करायची होती, त्यासाठीच मी रेडी होत होते. आणि तुम्ही मला नेहमी विचारताना तू कोणत्या लिपस्टिक्स वापरते, तर इनसाइड कॉस्मेटिकच्या या लिपस्टिक्स आहेत आणि 2 शेड मिक्स करून मी वापरत असते. तर आज ना आमच्याकडे दिवसभर असंच ढगाळ वातावरण आहे आणि संध्याकाळच्या टायमिंगला म्हटलं कुठेतरी फिरून यावं, तर अचानक मुसळधार पाऊस आला. घरी आल्यानंतर म्हटलं चला आता या मुगांकडे बघूयात. तर भिजवलेले मूग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले. त्यामध्ये थोडीशी मिरची, लसूण, जिरं, हिंग या सगळ्या गोष्टी घालून मी ते वाटून घेतलं. आता आज ना या भिजवलेल्या मुगांचे मी घावन बनवते आणि मी सुद्धा पहिल्यांदाच हे घावन बनवत होते, पण एकदम व्यवस्थित ते स्प्रेड झालं आणि ते बघून मीच खूप खुश झाले होते. तर तुम्ही डाएट वगैरे करत असाल ना, तरीसुद्धा ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे तुमच्यासाठी. हेल्दीसुद्धा आहे आणि टेस्टीसुद्धा लागते. दह्यासोबतच मी सगळ्यांना हे सर्व केलं. चला बाय.